समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस पोलीस स्टेशन हद्दीतील पलूस किर्लोस्करवाडी अमनापूर आंधळी या गावात मोठ्या प्रमाणात जुगार मटका खेळला जात असून या जुगार व्यवसायावरती कठोर कायदेशीर कार्यवाही करावी, अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करू, असे निवेदन आरपीआयचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विशाल तिरमारे, उपाध्यक्ष शीतल मोरे यांच्यासह शिष्टमंडळाने पलूस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांना दिले। यावेळी रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवेदनात लिहिले आहे की पलूस पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात जुगार मटका चालू असल्याचे निदर्शनात येत आहे। यामध्ये प्रामुख्याने पलूस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात तसेच किर्लोस्करवाडीमध्ये कामगार भवन व बाजार मंडई परिसर, आमनापूरच्या मुख्य चौकात जुगार मटका खेळला जात आहे। मटका जुगार खुलेआम खेळला जात असल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होत आहे। मटका जुगारवाल्यांना जाणीवपूर्वक अभय देण्याचा प्रकार होत आहे, तरी पलूस प्रशासनाच्या धडाकेबाज कार्यपद्धतीनुसार मटका जुगार घेणाऱ्या लोकांच्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही करावी, सर्वसामान्य नागरिकांचे उद्ध्वस्त होणारे संसार वाचवावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी निवेदनानुसार संबंधितांवर कडक कार्यवाही करू, असे आश्वासन आरपीआयच्या शिष्टमंडळाला दिले। याप्रसंगी कारवाई न झाल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पलूसमध्ये जुगार मटक्याच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आरपीआयचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विशाल तिरमारे यांनी दिला आहे। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक पलूस यांना आपल्या पलूस तालुक्यातील प्रामुख्याने पलूस किर्लोस्करवाडी अमनापूर या गावामध्ये अवैध धंदे बंद करावे अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही जुगार मटका हा आपल्या पलूस पोलीस स्टेशनमधील या 2-3 प्रमुख गावामध्ये जास्त प्रमाणात चालू आहे आणि या अवैध व्यवसायामुळे जुगार मटक्यामुळे तरुण मुले ही व्यसनाधीन होत आहेत, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होत आहे। यासाठी आळा घालावा, या ठिकाणी ज्या स्पॉटला अवैध धंदे चालू आहेत ते स्पॉट आम्ही साहेबांना सांगितलेलं आहे आणि साहेबांनीही आम्हाला यावरती कडक कारवाई करतो असं आश्वासन दिलेलं आहे। परंतु जर का या अवैध धंद्यावरती जर कारवाई नाही झाली तर आम्ही पक्षाच्या वतीनं आंदोलन करू वेळप्रसंगी, अशा पद्धतीचं निवेदन आम्ही पक्षाच्या वतीनं आज दिलेलं आहे। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।